आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज सॉरी म्हणू नका. तुमची ओळख होणं, तुमचा सहवास लाभणं हेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. माझ्याकडे पैसा आहे पण नाती नाही आहेत. मी तुमचं भरलं घर पाहिलं आणि आयुष्यात मी किती एकटी आहे याची जाणीव झाली. पैशाने वस्तू मिळवता येतात, सुखदुःखात साथ देणारी, जीवाला जीव देणारी माणसं नसतील तर कितीही पैसा असला तरी तो व्यर्थ आहे. हिने तर त्या पारूला पण हरवलं चांगलं वागण्यात. एनिवे, सो मिस्टर बिझनेस टायकून, मी बनवलेला चहा कसा वाटला? No, it was superb. ओके, बाय द वे, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडे जेवायला यायचंय. ओके प्रिया, मी तुझ्या स्कूल प्रोजेक्ट बाबत ऐकलं बरं का. आय एम इंटरेस्टेड इन दॅट इफ यू अलाव. शुअर, थँक्यू. आपली आज आत्ता ओळख झाली असं खरंच वाटत सुद्धा नाहीये. फक्त तू एवढं महागडं पेंटिंग आमच्यासाठी आणलंस आणि असं झालं. पण ठीक आहे, जे झालं ते झालं, पण माझ्याकडे जेवायला यायचं विसरायचं नाही. एनिवे, आम्ही तुझ्या घरी जेवायला नक्की येऊ. मी वेळ कळवते. ठीक आहे, मी येते. आदित्य सर, तुम्ही अनुष्का मॅडमला गाडीपर्यंत सोडायला जा ना. Yes, why not? Please, please. चल. श्रीकांत, ही मुलगी कशी वाटते? चांगली आहे पण मला हे पण चांगलं. आई काय झालं, तू मला फोन करून बोलवलं? थांबा थांबा, या इकडे या, बसा. आदित्यराजे बसा इकडे बसा. बरं आई, तुला मी अरे, ह्यांनी खूप छान स्थळं आणली आहेत, अगदी किर्लोस्करांना शोभतील अशी. आणि मुली खरंच सुंदर आहेत. अरे, तू एकदा बघ ना, तुला कोणी पसंत पडतीये का? आई, मी तुला याआधी सांगितलंय ना, तू म्हणशील त्या मुलीसोबत मी लग्न करायला तयार आहे. हो, पण आता आम्हाला 3-4 मुली आवडल्या आहेत. आता अरे यार, हे बघ, पण तुझी पसंती महत्वाची आहे. या आहेत ना, या मुली आम्हाला आवडल्या. तू बघ, यातली तुला कोणी पसंत पडतीये का? बघ तर खरं. ही मुलगी ही मुलगी तर आम्हाला पण पसंत आहे. आणि मला पण. पण ह्या मुलीचे डिटेल्स नाही आहेत माझ्याकडे. काळजी करू नका, ही आमच्या ओळखीचीच आहे. आणि अहिल्या मॅडम, अनुष्काने आपल्याला घरी जेवायलाही बोलवलंय ना? मग कधी जायचं आदित्य सर? पण मी काय म्हणतो, आता तर लवकरच जावं लागेल. की घरात काय चाललंय हे तुला माहीतच नाहीये. सावित्री, एक मिनिट, काय झालंय तुम्हाला? म्हणजे एवढं कशा पायी चिडलात? अरे बाळा, अगं सकाळी आलेली ती मुलगी, अहिल्या मॅडमनी तिला पसंत केलंय आदित्य बाबांसाठी. आणि आदित्य बाबा अहिल्या मॅडमच्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही. कळतंय का तुला? मग सावित्री, त्या चांगल्या वाटल्या मला. काय काय देवी आईंनी त्यांची पसंती केली आहे म्हणल्यावर कुणीच काय बी नाही बोलू शकत. आणि बोलायचं बी नाही. तुझं काय होईल बाळा? माझं
सावित्री आत्या, मी या घरची मोलकरीण आहे, पण हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे. किर्लोस्कर घराची सेवा करणं, माझ्या देवी यांची सेवा करणं, हे माझं कर्तव्य आहे. आणि आदित्य सरांचं म्हणलात ना, तर त्यांची काळजी घेणं जबाबदारी आहे माझी. निदान त्यांच्या हक्काचा माणूस येऊपर्यंत. मग या मंगळसूत्राचं काय? कारण याच्यावर आणि आदित्य बाबांवर मालकी हक्क सांगणारी दुसरी व्यक्ती या घरात येणार आहे. तेव्हा काय करणार आहेस? काढून टाकणार आहेस हे मंगळसूत्र? अजिबात नाही. म्हणजे आत्या, ती मुलगी आदित्य सरांसाठी योग्य असेल तर मी मध्ये यायचं काही कामच नाही ना. मला कशा पाहिजे अडचण असणार आहे. आत्या, हे मंगळसूत्र माझं जग आहे. मी याच्यावर जिवंत आहे. म्हणजे जगण्याचं कारण आहे हे.